उद्या दाऊद इब्राहिम मुंबईमध्ये आला तर त्याला देखील भाजपमध्ये प्रवेश देतील असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावलाय। ठाकरे बंधूंनी एकमेकांवरती एकेकाळी जहरी टीकाही केली, पण मराठी माणसासाठी किलमिश दूर ठेवून ते एकत्र आलेत असं राऊत म्हणाले। अदानी भाजपचा बाप झालाय, आता भाजपवाले त्या बापासमोर थरथरत आहेत असा टोला देखील खासदार संजय राऊत यांनी लगावलाय। तुम्ही कोणासमोर सोबत बसताय? तुम्ही उद्या जर दाऊद इब्राहिम मुंबईत आला ना, तुम्ही त्याला उमेदवारी द्याल, लक्षात घ्या। हे छोटा शकील, दाऊद इब्राहिम, अबू सालेम यांनाही तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात बोलून उमेदवारी द्याल। अशा प्रकारचं राजकारण भाजपचं चालू आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरा उंची बात बोलली पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे, महाराष्ट्राच्या भविष्यावर बोललं पाहिजे। काय किरकोळ गोष्टीवर बोलताय? हा, या राज्याचं प्रतिष्ठेचं अधपतन देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं करतायत ते फार धक्कादायक आहे। पापं झाकायची का? काल राज ठाकरे साहेबांनी ठाण्याच्या सभेत सांगितलं, माझ्या घरी जरी कोणी आलं, जरी माझा मित्र असला कोणी, तरी त्यांची पापं मी झाकणार नाही, त्यांची पापं मी उघडी करीन। यासाठी हिंमत लागते। तुमच्यात हिंमत आहे का? गौतम अडाणी हा तुमचा बाप झालेला आहे, आता त्या बापासमोर तुम्ही थरथरताय। मुंबईचं विमानतळ मी कालही सांगितलं, मुंबईमध्ये यापुढे विमानतळ नाही आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे ना, ते पालघरला हलवणार काही काम आणि बरंचसं नवी मुंबईत जाणार, आणि मुंबईचा जो भूखंड आहे विमानतळाचा हा अडाणीला देणार। हे रशीद मामूपेक्षा भयंकर आहे, मुख्यमंत्री मामू। पापं झाकायची का? काल राज ठाकरे साहेबांनी ठाण्याच्या सभेत सांगितलं, माझ्या घरी जरी कोणी आलं, जरी माझा मित्र असला कोणी, तरी त्यांची पापं मी झाकणार नाही, त्यांची पापं मी उघडी करीन। यासाठी हिंमत लागते। तुमच्यात हिंमत आहे का? गौतम अडाणी हा तुमचा बाप झालेला आहे, आता त्या बापासमोर तुम्ही थरथरताय। मुंबईचं विमानतळ मी कालही सांगितलं, मुंबईमध्ये यापुढे विमानतळ नाही आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे ना, ते पालघरला हलवणार काही काम आणि बरंचसं नवी मुंबईत जाणार, आणि मुंबईचा जो भूखंड आहे विमानतळाचा हा अडाणीला देणार। हे रशीद मामूपेक्षा भयंकर आहे, मुख्यमंत्री मामू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।